उठना बैठना, तिकडे मागे सब करेंगे सब करेंगे. मेरा उठ कसं उठतो आपण असं करा. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना. चलना चलना तुझे बाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. हो मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू. मेरी सोचों में यीशु, मेरे ख्वाबों में यीशु, मेरे सोचों में यीशु, मेरे ख्वाबों में यीशु, मेरी सोचों में यीशु, मेरे ख्वाबों में यीशु, मेरे सोचों में यीशु, मेरे ख्वाबों में यीशु, मेरे सारे सवालों जवाबों में यीशु, मेरे सारे सवालों जवाबों में यीशु. जब भी तुझे पुकारूं, हाँ तुमसे करूं, तुझे पुकारूं, जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में उड़ी आता मारो. रहे. हो मेरा उठना बैठना, एक्शन करो यार. मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना, चलना तुझे बाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. खाया जोरदार ताली बजाओ. आज परमेश्वर से कहेंगे मेरे जीवन में तेरा जलाल हो, मेरे जीवन में यीशु तेरा जलाल हो. मेरा उठना मेरा बैठना तुझे भाता रहे, क्योंकि तू बेमिसाल है, मैं भी मिसाल बनूं. तू कामिल है, मैं भी कमाल बनूं. जोरदार ताली. ओ मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू, मेरी सोचों में तू, मेरे ख्वाबों में तू, मेरे सारे सवालों जवाबों में तू. मेरी सोचों में यीशु, मेरे ख्वाबों में यीशु, जरा सा सोचों में यीशु, मेरे ख्वाबों में यीशु, मेरी सोचों में यीशु, मेरे ख्वाबों में यीशु, मेरी सोचों में यीशु, मेरे ख्वाबों में यीशु, मेरे सारे सवालों जवाबों में यीशु, मेरे सारे सवालों जवाबों में यीशु. जब भी तुझे पुकारूं, जब भी तुझे उड़ी मारो. तेरा रूह मुझ में. And 1 2 3 4. तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे. एक बार. जब भी तुझे पुकारूं, तेरा रूह मुझ में आता रहे. ओ मेरा उठना Action, action. बैठना, मेरा उठना बैठना. कितने लोग? मेरा उठना बैठना, मेरा उठना बैठना. चलना 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 तुझे बाता रहे. And 1 2 3 मैं जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. मेरे जीवन में, मेरे जीवन में यीशु तेरा नाम जलाल पाता रहे. अनंत जीवन क्या है? आनंद जीवन म्हणजे काय? 1 यूहन्ना के किताब 5वां अध्याय और 11वां पद. 1 योहान 5वा अध्याय आणि 11 वचन. 1 योहान 5वा अध्याय आणि 11 वचन. आणि ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सर्व काळचे जीवन दिले आहे आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. तो अनंत जीवन इटर्नल लाइफ क्या है? सार्वकालिक जीवन काय आहे? क्या है? सार्वकालिक जीवन काय आहे? अभी पढ़े हैं. आता आपण वाचलं. 1 मिनट हम प्रार्थना करेंगे. 1 मिनिट आपण प्रार्थना करूया. ऐसे प्रार्थना कीजिए. पिता परमेश्वर, आप लोग अपने अपना प्रार्थना कीजिए.
प्लीज आपण स्वतःहून प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, पिता परमेश्वर, जो बोला जा रहा है जे बोललं जात आहे उसको प्राप्त करने के लिए त्याला स्वीकारण्यासाठी हमारे हृदय को आमच्या हृदयाला खोलिए. उघडा. हालेलुया. हालेलुया. जब भी बाइबल पढ़ते हैं या किसी भी वचन को सुनते हैं उसके पहले ऐसे एक छोटा प्रार्थना कीजिएगा. आणि ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचणार, वचन ऐकणार, त्यावेळेस लहान प्रार्थना करायची, प्रभू तुझं वचन ऐकायला माझं हृदय उघडलं जावं. हालेलुया. हालेलुया. तो अनंत जीवन क्या है? सार्वकालिक जीवन काय आहे? यीशु के अंदर में जो जीवन था, येशूच्या आतमध्ये जे जीवन होतं, वही जीवन आज मेरे अंदर आ गया. आमेन. ते जीवन आज माझ्यामध्ये आलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. क्यों आया है? का आलेलं आहे? वो आने के लिए ही परमेश्वर क्रूस पर मरे और जी उठे. हे जीवन आपल्यामध्ये यावं सार्वकालिक म्हणून येशू वधस्तंभावरती मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तो क्यों दिया गया है? का हे सार्वकालिक जीवन आपल्याला दिलेलं आहे? 1 कुरिन्थियों की किताब 1वां अध्याय और 9वां पद. 1 करिंथ पहिला अध्याय 9 वचन. 1 करिंथ पहिला अध्याय आणि 9 वचन. अगर आप ये समझ जाइए आज जो हम आपसे बोल रहे हैं, तो आप ऐसा पावरफुल बन जाइएगा कि कोई आपके सामने आपके जीवन भर खड़ा नहीं हो सकेगा. आमेन. जर तुम्हाला जे आज पास्टर पवित्र आत्म्याद्वारे शिकवत आहे ते जर तुम्हाला कळालं तर तुमच्या आयुष्याच्या दिवसात कोणी तुमच्या विरुद्ध उभे राहू शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना के लिए हर समय पास्टर के सामने आने की जरूरत नहीं पड़ेगा. पास्टरच्या समोर प्रत्येक वेळा प्रार्थनेला यायची गरज लागणार नाही. आप जानते हो, आप इतने लोग अहमदनगर या पूना या कहीं से भी आए हो, आप उस देश के आशीष आपके अंदर में है. आप देने वाले हो, लेने वाले नहीं हो. आणि तुम्ही जे इथे आलेले आहात पुण्याहून किंवा कुठूनही, तुमच्यामध्ये जे जीवन आहे तुम्ही आशीर्वाद घेणारे नाही पण दुसऱ्याला देणारे लोक आहात. क्योंकि आप तो आशीषित हो गए हो यीशु में. कारण की तुम्ही प्रभू येशू मध्ये ऑलरेडी आशीर्वादित झालेले आहात. जरा ऊंचे शब्द में बोले, हम आशीषित हो गए हैं. थोड़ा जोरात बोला, मी आशीर्वादित झालेलो आहे. हालेलुया. हालेलुया. और 130 करोड़ भारत का आशीष मेरे अंदर में पड़ा हुआ है. आमेन. 130 करोड़ भारतीयांचे आशीर्वाद माझ्यामध्ये आहेत. हालेलुया. हालेलुया. एक और बार बोलिए, 130 करोड़ भारत का पूरा आशीष मेरे अंदर में पड़ा हुआ है. 130 करोड़ भारतीयांचे आशीर्वाद माझ्यामध्ये बसलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. और हम भाग रहे हैं यहाँ से वहाँ आशीष के लिए. अरे आपके अंदर में आशीष दूसरों के लिए है. आणि आपण इकडे तिकडे प्रार्थनेला आशीर्वादासाठी पळतोय. तुमच्यामध्ये ऑलरेडी आशीर्वाद आहे. अपना हाथ देख के बोलिए, ये यीशु का हाथ है. आपले हात पकडून म्हणा, हा येशू ख्रिस्ताचा हात आहे. हाँ, वो जो जोर से बोले, ये यीशु का हाथ है. बोला, हा येशूचा हात आहे. जहाँ जहाँ ये रखेंगे वहाँ चंगाई होगा आमेन. ही. ज्या ठिकाणी हात ठेवला जाईल आरोग्य येणारच. जहाँ ये हाथ उठाएगा वहाँ आशीर्वाद होगा ही. ज्या ठिकाणी हात उचलले जातील तिथं आशीर्वाद होणारच. हालेलुया. हालेलुया. शैतान का सबसे बड़ा झूठ ये है कि आप सामर्थ नहीं हो, पास्टर साहब बहुत सामर्थ है. शैतान नेहमी लोकांना सांगतो की तुम्ही सामर्थ्यवान नाहीये, पास्टर सामर्थ्यवान आहे. हालेलुया. हालेलुया. मेरा एक प्रश्न आपसे है. माझा प्रश्न हे तुम्हाला आहे. मेरे अंदर जो क्रिस्त है वो और आपके अंदर में क्या कोई फर्क है? माझ्यातल्या येशूमध्ये, ख्रिस्तामध्ये आणि जो तुमच्यातला ख्रिस्त आहे त्याच्यात काय फरक आहे का? केरला वाला मोटा क्रिस्त और आपका दुबला क्रिस्त. केरला मधला जाड ख्रिस्ती आणि तुम्ही एकदम पातळ. नहीं. मेरे अंदर में जो है वही आपके अंदर भी है. जो माझ्यामध्ये तोच तुमच्यामध्ये देखील आहे. हालेलुया. हालेलुया. हम यहाँ आए हैं कुछ देने के लिए नहीं, पर जो आपके अंदर में है वो बताने के लिए आए हैं. आम्ही तुम्हाला ह्या ठिकाणी काही द्यायला नाही आलो, पण जे तुमच्या आतमध्ये आहे ते तुम्हाला सांगायला आलोय. हालेलुया. हालेलुया. मेरे पास कुछ देने के लिए नहीं है,
क्योंकि जब जब आप यीशु को अपने स्वीकार किए तो सब आपके अंदर में मिल चुका है. आमेन. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काय नाहीये. ज्या दिवशी तुम्ही येशूला आपल्या हृदयात स्वीकारलं ते सगळं तुमच्यामध्ये आलं. हालेलुया. हालेलुया. पूरा बाइबल आपके अंदर में है. बाइबल पूर्ण तुमच्यामध्ये आहे. पूरा सामर्थ्य आपके अंदर में है. सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. पूरा सामर्थ्य आपके अंदर में है. पूर्ण सामर्थ्य तुमच्यात आहे. हालेलुया. हालेलुया. क्योंकि वचन ऐसा बोलता है, हम उस पर विश्वास करते हैं. कारण वचन आपल्याला जे सांगतं त्याच्यावर आपण विश्वास करतो. तो क्यों अनंत जीवन दिया गया है? का सार्वकालिक जीवन दिलेलं आहे? तो अनंत जीवन क्या है? सार्वकालिक जीवन काय आहे? यीशु के अंदर में जो जीवन था वही जीवन. सार्वकालिक जीवन म्हणजे जे येशूमध्ये जीवन होतं तेच माझ्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. अगर यीशु वाला जीवन मेरे अंदर है तो अगर यहां दर्द है तो क्या करेंगे? जर येशूमध्ये येशूमधलं जीवन माझ्यामध्ये आणि पायात तुमचा जर त्रास आहे तुम्ही काय करणार? क्या बोलेंगे? दर्द से क्या बोलेंगे? तुम्ही त्या त्रासाला काय म्हणणार? दर्द से पूछेंगे, अरे कैसे गलती से यहां आ गए हो, निकल जाओ जाओ जाओ. आणि तुम्ही म्हणायचं चुकीने माझ्या शरीरात आलाय, निघून जा. हालेलुया. हालेलुया. तो जब अनंत जीवन आया, यीशु के अंदर में जो जीवन मेरे अंदर में आ गया, येशूमध्ये जे जीवन आहे सार्वकालिक ते माझ्यामध्ये आलं. देखिए, एक मुर्गी, एक कोंबडी. मुर्गी से बात कर सकते हो? कोंबडी बरोबर तुम्ही बोलू शकता का? नहीं. जय मसीह की बोलेगा को को को. जर तुम्ही कोंबडीला म्हटले येशू मसीह की म्हणजे प्रेज द लॉर्ड, ती काय करेल? ट्रांसलेट कीजिए. हाँ, को 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 को. अगर उसी मुर्गी के अंदर मेरा जीवन हम डाल दें, त्याच कोंबडीमध्ये माझं जीवन टाकलं, तब हम प्रेज द लॉर्ड बोलेंगे तो मुर्गी भी वापस बोलेगा प्रेज द लॉर्ड. तर मी ज्यावेळेस प्रेज द लॉर्ड म्हणणार, कोंबडी देखील प्रेज द लॉर्ड म्हणणार. हालेलुया. हालेलुया. उसी तरह परमेश्वर ने अपना जीवन मेरे अंदर में डाला ताकि हम परमेश्वर को जान सके और बातचीत कर सके. त्याप्रमाणे प्रभू येशूने त्याचं सार्वकालिक जीवन आपल्यात टाकलं, जेणेकरून आपण त्याच्याशी बोलू शकतो, त्याच्याशी सहभागिता ठेवू शकतो. हालेलुया. हालेलुया. फेलोशिप, बातचीत कर सकते हैं, सहभागिता ठेवू शकतो, बोलू शकतो येशू बरोबर. हाँ, पड़ोस वाले से बोलिए, बातचीत कर सकते हैं परमेश्वर से. सांगा देवा बरोबर तुम्ही बोलू शकता. हालेलुया. हालेलुया. आप पूछेगा तो बताएंगे. तुम्ही जर विचारलं तर शेजारी तुम्हाला सांगेल. तो 1 कुरिन्थियों की किताब पहला अध्याय और 4 से 9 तक पढ़िए. 1 करीन पहिला अध्याय 4 ते 9. 1 करीन करास पहिलं पत्र पहिला अध्याय 4 ते 9. आपके पास बाइबल है? तुमच्याकडे बाइबल आहे? हाँ. अगर बाइबल नहीं है तो पड़ोस वाले बाइबल से आज टेम्पररी देख लीजिए. जर बाइबल नाहीये पण आजच्या दिवशी तुम्ही शेजाऱ्याच्या बाइबल मध्ये पाहू शकता. 1 करीन पहिला अध्याय 4 ते 9. देवाची जी कृपा ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला दिलेली आहे तिच्यावरून तुम्हाविषयी सर्वदा मी आपल्या देवाची उपकार स्तुती करतो, कारण जशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुम्हामध्ये पटवली गेली तसे तुम्ही त्याच्यात सर्व गोष्टीमध्ये सर्व बोलण्यात. एक मिनट सब कोई मिलके पढ़ेंगे 4 से 9 तक. सगळ्यांनी एकत्र वाचूया. 1 2 गो. वाचूया 4थं वचन. देवाची जी कृपा ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला दिलेली आहे. सब कोई पढ़ेंगे एक साथ. सगळ्यांनी एकत्र वाचूया. सगळ्यांनी एकत्र वाचूया. 1 करीन पहिला अध्याय 4थं वचन. देवाची जी कृपा ख्रिस्त यीशु में तुम्हाला दिलेली आहे. वाचूया माझ्या बरोबर. इसलिए परमेश्वर का यह अनुग्रह तुम पर मसीह यीशु में हुआ. यीशु में होने वाला नहीं है, हो गया. यीशु में. सबको एक साथ बोलेंगे. सगळ्यांनी एकत्र बोलूया. 4थं वचन वाचा सगळ्यांनी. 1 2 वाचूया. यीशु में कि उसमें होकर तुम हर बात में, बोलिए हर बात में. म्हणा सर्व गोष्टीमध्ये. हर बात में. सर्व गोष्टीमध्ये. कुछ बात में नहीं, हर बात में. थोड्या गोष्टीत नाही, सर्व गोष्टीमध्ये.
हर बात में अर्थात सारे वचनों और सारे ज्ञान में धनी किए गए हो. तुम्ही तिच्यामध्ये सर्वदा देवाच्या उपस्थित करू, कारण जशी ख्रिस्तामध्ये साक्ष तुम्हाला पटवली तसे तुम्ही त्याच्या सर्व गोष्टीमध्ये, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झाला आहात. संपन्न होने वाले नहीं हो, संपन्न हो गए हो. संपन्न झालेले आहात. हालेलुया. हालेलुया. अगर हो गए हो तो हम कुछ दे सकते हैं. जर तुम्हाला सर्व मिळालंय, संपन्न झाला, तर मग आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो का? अगर इस ग्लास में पानी भरा हुआ है तो और पानी भर सकते हैं. जर हे ग्लास पाण्याने पूर्ण भरलेला आहे, त्याच्यात अजून भरू शकतो का? तो आप यीशु पर भरे हुए हो और कुछ नहीं भर सकते हैं, पर आज जानकारी मिले कि भरे हुए हैं तो आप उसका उपयोग करिएगा. जर तुम्हाला कळालं की तुम्ही येशूमध्ये पूर्ण भरलेले आहात, तर आज तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. यीशु को पर कौन विश्वास, कितने लोग बोलते हैं यीशु मेरे अंदर में है. ती लोक म्हणतात प्रभू येशू माझ्यामध्ये आहे. हाँ, तो वही है छठवा कि मसीह की गवाही तुम में पक्की निकली. असे की त्याच्यात तुम्ही आहात सपनात, असे की तुम्ही कोणत्याही कृपादानात मागास न होता आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहावी. यहां तक कि 7वां पद, यहां तक कि किसी वरदान में तुम घटी नहीं, वरदान भी पूरा का पूरा तुम्हारे अंदर में है. प्रत्येक कृपादान तुमच्यामध्ये आहे, कुठल्या गोष्टीची कमी तुमच्यामध्ये नाहीये. हालेलुया. हालेलुया. घटी नहीं और तुम में प्रभु यीशु मसीह के प्रकट होने के बाद बाट जोते रहते हो, वह तुम में अनंत तक दृढ़ भी करेगा और तुम्हारे प्रभु यीशु मसीह के दिन में निश्चित ठहराएगा. 8 वचन, तो तुम्हा शेवटपर्यंत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे असे दृढ करून ठेवील. देव विश्वासू आहे. ये सब क्यों दिया गया है? हे सर्व का आपल्याला दिलेलं आहे? 9वां पद. आता 9वं वचन खूप महत्वाचं आहे. सबको एक साथ पढ़ेंगे. सगळ्यांनी वाचूया 9वं वचन. वाचूया. देव विश्वासू आहे, त्याच्याकडून तुम्ही त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या भागीपणात बोलावलेले होता. क्यों किया गया है? का दिलेला आहे? ताकि आप यीशु से बातचीत कर सकते हो. कारण येशू बरोबर तुम्ही सहभागिता ठेवू शकता, बोलू शकता, त्याच्याशी सहभागिता ठेवू शकता. हालेलुया. हालेलुया. आपके अंदर में सब वरदान है, वचन है, सामर्थ है, आप कुछ में कमी नहीं हो. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, वचन आहे, तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये कमी नाहीये. हालेलुया. हालेलुया. पड़ोस वाले से बोलिए आप में कोई कमी नहीं है. आपल्या शेजाऱ्याला सांगा तुझ्यामध्ये काही कमी नाहीये. हालेलुया. हालेलुया. शैतान बोलता है कि आप पापी हो, कमी है, उसीलिए आपसे कुछ नहीं होगा. अगर शैतान आपसे वैसे बोलेगा तो शैतान से बोलो तुम अपने बाप से बात करो, हम अपने बात से बात करेंगे. हालेलुया. शैतान तुम्हाला म्हणेल तू पापी आहे, तुझ्यात कमी आहे, तू चांगला नाही, त्याला म्हणा तू तुझ्या बापाशी बोल, मी तर माझ्या बापाशी बोलणार. हालेलुया. हालेलुया. मेरे बाप हमें धर्मी ठहराए हैं, पापी नहीं हैं, हम पवित्र आत्मा से भरे हैं और हम पिता को अब्बा पिता बोल सकते हैं. हे शैतान अपना काम करो, हम अपना काम करेंगे. तुम्ही म्हटलं पाहिजे की प्रभूनी मला नीतिमान केलेलं आहे, मला पापी नाही केलेलं, आता मी माझ्या बापावरती बोलू शकतो. शैतान तू तुझं काम कर, मी माझं काम करेल. हालेलुया. पड़ोस वाले से बोलो शैतान से ज्यादा बातचीत मत करना. आपल्या शेजाऱ्याला सांगा शैतानाशी जास्ती बोलत जाऊ नको. ज्यादा बातचीत जिससे करते हो ऐसे आप हो जाओगे. जेवढं तुम्ही ज्याच्याशी बोलता त्याच्यासारखेच बनता. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर से ज्यादा बातचीत करोगे तो परमेश्वरता तुम्हारे अंदर से आएगा. जेवढं तुम्ही परमेश्वराबरोबर बोलणार तेवढी प्रभुत्व तुमच्यामध्ये कार्य करेल. हालेलुया. हालेलुया. तो आप सोचिएगा कि अरे वो तो केवल पास्टर साहब कर सकते हैं. कौन बोला? आणि तुम्ही म्हणताल पास्टर फक्त तुम्हीच करू शकता, हे कोणी सांगितलं? ओ नहीं, तो तो केवल तंगू भैया कर सकते हैं, क्योंकि तंगू भैया 24 आवर्स प्रार्थना कर रहे हैं. आणि फक्त तंगू भैया करू शकतात कारण ते 24 तास प्रार्थना करतात. सबसे बड़ा झूठ.
सगळ्यात मोठं खोटंपण. तंगू भैया 24 घंटे सोते हैं. तंगू भैया 24 तास झोपतात. हालेलुया. हालेलुया. हम तो यीशु में आनंद मचाते हैं. हालेलुया. प्रभु मध्ये तर आम्ही आनंद करतो. हालेलुया. हालेलुया. हम तो नाचते हैं, गाते हैं, सोते हैं, खाते हैं. हम तो परमेश्वर में आनंदित है. आम्ही नाचतो, गातो, खातो, पितो. आम्ही येशू मध्ये आनंदी आहोत. हालेलुया. हालेलुया. अगर जागृति चाहिए तो परमेश्वर में आनंद पाइए. जर तुम्हाला संजीवन पाहिजे तर तुम्ही येशू मध्ये आनंद केला पाहिजे. हाँ, पड़ोस वाले से बोले आनंदित होइए परमेश्वर में. म्हणा शेजाऱ्याला प्रभु मध्ये आनंदित हो. हाँ, जरा हंस के दिखा के बोलिए परमेश्वराचा आनंद घ्या. हालेलुया. हालेलुया. स्वर्ग में जाकर आनंद लेने के सोचो मत, यहीं पर आनंद शुरू करो और वहां तक ले जाएंगे. आमेन. स्वर्गात गेल्यावर आनंदी व्हायचा विचार करू नका. आता आनंदी व्हा जेणेकरून तुम्ही आशीर्वादित व्हाल. हालेलुया. हालेलुया. आनंदित होंगे. आनंदित होणार. आनंदित होंगे. आनंदित होणार. आनंदित होंगे. आनंदित होणार. आनंदित होंगे. आनंदित होणार. पवित्र आत्मा के खुशी में भर जाएंगे. पवित्र आत्म्याच्या आनंदाने भरले जाणार. हालेलुया. वही है हालेलुया. परमेश्वर का राज्य. आणि हेच तर देवाचं राज्य आहे. परमेश्वर का राज्य खाना पीना नहीं है, उससे बड़ा है. हालेलुया. माने खाना पीना नहीं मिलेगा, नहीं, खाना पीने से ज्यादा आमेन. धार्मिक और समाधान और पवित्र आत्मा में आनंद. आनंद. आणि देवाचं राज्य खाण्यापिण्यात नाही, खाण्यापिण्याच्या वरती मिळेल, पण त्याच्याही पलीकडे देवाचं राज्य बायबल सांगतं न्यायपण, शांती आणि पवित्र आत्म्यामध्ये आनंद आहे. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा में आनंद. आमेन. पवित्र आत्मा में, पवित्र आत्मा में. तुमच्या घराच्या बाजूने देवदूत आहे, घाबरू नका. इकडे लक्ष द्या, घराकडे नाही. हालेलुया. हालेलुया. शरीर के साथ मन भी यहीं रहे तो अच्छा होगा. शरीराबरोबर ती मन देखील इथे ठेवा. अगर शरीर और मन यहाँ पर है तो अग्नि जल्दी आ सकता है. जर शरीर आणि मन देखील एका ठिकाणी इथे आहे तर मग देवाचा आग येऊ शकते इथे. हालेलुया. हालेलुया. तो क्यों दिया गया अनंत जीवन? का सार्वकालिक जीवन आपल्याला दिलेलं आहे? अनंत जीवन हम प्राप्त नहीं कर सकते हैं अपने कर्मों से. आणि आपल्या कर्माने आपण सार्वकालिक जीवन मिळू नाही शकत. परमेश्वर को पैसा देने में अनंत जीवन नहीं मिलेगा. परमेश्वराला पैसे देऊन तुम्हाला सार्वकालिक जीवन नाही मिळणार. अपने घुटने में खड़े हो तो भी नहीं मिलेगा. आणि एका गुडघ्यावरती उभे राहिले तरी नाही मिळणार. परमेश्वर का अनंत जीवन परमेश्वर का दान है और आमेन. वो फ्री में मिला है. परमेश्वराचं सार्वकालिक जीवन हे आपल्याला दान आहे आणि फुकट मिळालेलं आहे. हालेलुया. हालेलुया. सब फुकट में मिला है. सगळं फ्री फुकट मिळालंय. ओ बोलो यीशु मसीह की. हालेलुया. हालेलुया. अगर ये ईसाई धर्म होता तब आपको पैसा देना पड़ता. जर हा ख्रिस्ती धर्म असता तर तुम्हाला पैसे द्यावे लागले असते. अगर धर्म होता तो घुटने में बैठना पड़ता. आणि जर धर्म असता तर मग गुडघ्यावरती बसावं लागेल. पर ये धर्म नहीं है, परमेश्वर का परिवार बन गए हो. आमेन. पण हा धर्म नाहीये, पण आपण देवाच्या घराण्यातले लोक आहोत. हालेलुया. बोलिए हम पर घर वाले हैं, परमेश्वर के घर वाले हैं. जरा जोर से बोलिए. शैतान को जरा सुनने में कमी होता है, जरा अच्छा से बोलिए. शैतान भैरा आहे, जरा त्याला ऐकू द्या. हालेलुया. म्हणा मी घरातला आहे देवाच्या. हाँ, जरा जोर से बोलिए. हम ऐरे गहरे नहीं हैं, घर वाले हैं परमेश्वर के. आणि मी ऐरा गैरा नाहीये, मी देवाच्या घराण्यातला आहे. हाँ, एक और बार बोलिए. ऐरा गहरा नहीं है, परमेश्वर के. बोला क्वायर, बोला. हम भूल गए, पीछे भी है. ऐरा गहरा नहीं है, हम परमेश्वर के घर वाले हैं. वेरी गुड. हालेलुया. अगर घर वाले हैं, कितने लोग यहां पर घर वाले हैं? किती देवाच्या घरातले आहेत? हाँ, घर वाले हैं तो घर में आप आके बसे हैं ना. तुम्ही घरात येऊन तिकडे राहिलेले आहात ना. एफिसियों के किताब 2:11 से 19 तक पूरा बाइबल है. एफिसकरास पत्र 2रा अध्याय 11 ते 19 आपल्या सगळ्यांसाठी पूर्ण बायबल आहे. हालेलुया. हालेलुया. उसमें ऐसे लिखा है. तिथं असं लिहिलेलं आहे. एफिसियों 2:11 12. एफिसकरास पत्र 2:11 आणि 12. पहले आप अन्य थे. पहिलं आपण
परके होतो. इस्राएल से किसी का संबंध नहीं था, इस्रायला बरोबर आपला काही संबंध नव्हता. उसीलिए प्रॉमिस मेरा नहीं था. याचा अभिवचन माझं नव्हतं. कैन यू रीड दैट वर्ड? या प्लीज कृपा करून ऐकूया. एफिसकरास पत्र 2 अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल असं सांगतं 2 अध्याय एफिसकरास पत्र 2 अध्याय. कितने लोग बोलते हैं हम 11 आणि घर 12 वाले हैं, किती लोक म्हणतात मी घरातला आहे, हम परमेश्वर में के घर के अंदर में आके बसे हैं. आम्ही परमेश्वरच्या घरात येऊन बसलेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. कितने लोग विश्वास करते हैं कि आप परमेश्वर के घर में बसे हैं? की लोक विश्वास ठेवतात की आपण देवाच्या घरात वस्ती करत आहोत. हम सुनील भैया के घर में आके बसे हैं. पास्टर माझ्या घरात येऊन बसलेले आहेत. अगर हम पास्टर सुनील भैया के घर में आके बसे हैं तो कोई कॉल दरवाजा में खटखटाएगा तो कौन दरवाजा खोलेगा? हम खोलेंगे कि ये खोलेंगे? ऐका ऐका, ते खूप छान बोलत आहेत. जर समोर पास्टर माझ्या घरात आलेत आणि ते बसलेत आणि कोणी येऊन जर दरवाजा वाजवला तर पास्टर उघडतील का मी उघडेल? कौन खोलेगा दरवाजा? हालेलुया. हाले. आप घर में बसे हैं ना. तुम्ही येशूच्या घरात आहात. जब 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 आर्थिक समस्या, जब रोग, जब शैतान आके खटखटाएगा तो आप मत दरवाजा खोलिए, परमेश्वर खोल लेगा. हालेलुया. ज्यावेळेस संकट येईल, आर्थिक परिस्थिती येईल, तुम्ही दरवाजा नका उघडू, येशू पुढे जाईल आणि पहिला दरवाजा उघडेल. तुरंत शैतान बोलेगा रॉन्ग नंबर, हम जा रहे हैं, बाय बाय. शैतान म्हणेल चुकीच्या घरी आलो, चाललो. हालेलुया. हालेलुया. पड़ोस वाले से बोलो घर में हो सोना सीखो. शेजाऱ्याला सांगा तुम्ही येशूच्या घरात आहात, शांत झोपायचं ठरवून घ्या. दरवाजा वो खोलेंगे, खाना पीने का इंतजाम वो करेंगे. आपको केवल सोना है, उठना है, खाना है, फिर सोना है और ज्यादा से ज्यादा नाचना है. हालेलुया. जर तुम्ही देवाच्या घरातले आहात, खाणं पिणं राहणं तो बघून घेईल. तुम्हाला फक्त खायचं प्यायचं झोपायचं आणि येशू मध्ये आनंद करायचा. हालेलुया. हालेलुया. हमारे साथ टीम आए हुए हैं, केरल से हैं, पुणे से हैं, हैदराबाद है, वो सब आपके गेस्ट बनकर आए हैं. आणि जे आपल्या बरोबर केरलाहून, हैदराबादहून, पुण्याहून जे देवाचे सेवक त्यांचे आलेले ते आपले पाहुणे म्हणून आलेत. वो अब खाना बनाते नहीं है, समय पर टेबल पर आके बोलते खाना कहाँ गया, लेट हो गया है. आणि तुम्ही इथे आल्यावर म्हणतात, ते म्हणत नाही की जेवण कुठं आहे, मी जेवायला आलो, उशीर झालाय का. हालेलुया. हालेलुया. वो क्योंकि वो बसे हुए इनके गेस्ट बनकर, कारण ते आपले पाहुणे म्हणून आलेले आहेत. और हम हैं परमेश्वर के बच्चे घर पर बसे हुए. आणि आपण देवाच्या घरात असलेले देवाचे लेकरं वस्ती करत आहोत. कितने लोग परमेश्वर के बच्चे हैं यहाँ पर? की लोक देवाच्या घरातले लोक, घर देवाचे पर लेकरं बसे आहेत. हो, घर पर बसे हो कि बाहर में बसे हो? तुम्ही देवाच्या घरात आहात का बाहेर आहात? हालेलुया. हालेलुया. हमारे 3 बच्चे हैं पास्टरना 3 लेकरं आहेत. और वो लोग आज तक माँ के पास आके, माता जी, जय माता जी, आप इतने अच्छे हो, आपका बड़ा नाम हो, एक कप चाय मिलेगा? आणि यांचे 3 लेकरं आहेत आणि ते आपल्या आईकडे जाऊन म्हणतात का, आई प्लीज मी तुझे आभार मानतो, तुझं नाव मोठं होईल, मला एक कप चहा दे, असं मागतात का? आपके घर में ऐसा होता है? तुमच्या घरात असं होतं? मेरे घर में हम ऐसे देखे हैं. माझ्या घरात असं नाही होत. वो सवेरे सवेरे आके बोलता मेरा चाय कहाँ है, आणि त्यांचे मुले येऊन म्हणतात माझा चहा कुठं आहे, मेरा ब्रेड बटर कहाँ है, माझं ब्रेड आणि बटर कुठं आहे. उनका मांगना जैसे कि वो यहाँ पर लाके खरीद कर रखे हैं. आणि ते मुलं जसे काय त्यांनी कमवून आणले तसे मागतात. ओ वो ऐसे मांगते हैं, उसी तरह हम परमेश्वर से मांगते हैं. आणि ते जसं मागतात तसं आपण देवाशी मागतो. मेरा चंगाई कहाँ है, माझं आरोग्य कुठे मेरा आहे, पैसा कहाँ है, माझा पैसा कुठे आहे, मेरा सब कुछ कहाँ है. माझं सर्व कुठे आहे. परमेश्वर बोले अरे घर में घुसा दिया, ऐसे बोलते हैं. हाँ परमेश्वर, हमको घर में बुलाने से पहले ये सब सोचना था. तुम्ही म्हणायचं की प्रभू मी असंच बोलणार, कारण तुम्हाला घरात बोलवायच्या अगोदर तो विचार केला पाहिजे होता. हाँ, अगर आपको गलती हुआ है तो पहले सोचना था. अब तो हम घर में से निकलने वाले ही नहीं है. प्रभू तू पहिलेच विचार केला पाहिजे होता की याला घरात घ्यायचं नाही, आता घरात आलो, आता निघणार नाही घरातून. पड़ोस वाले से बोलिए यीशु में आनंद कीजिए. शेजाऱ्याला सांगा प्रभू येशू मध्ये आनंद करा. हाँ, जरा हंसते हुए जरा बोलिए ना.
हसून बोला, येशूमध्ये आनंद करा. आप नहीं हंसेंगे तो हमको टेंशन हो जाएगा. तुम्ही नाही हसला तर मला मग थोडा त्रास होईल. हालेलुया. हालेलुया. तो मेरे अंदर में सब वचन है. माझ्या आतमध्ये सर्व वचन आहे. मेरे अंदर में सब वरदान है. माझ्या आतमध्ये सर्व दान आहेत. मेरे अंदर में सब सामर्थ है. माझ्या आतमध्ये सर्व सामर्थ्य आहे. और अनंत जीवन के द्वारा अब हम परमेश्वर के संगति कर सकते हैं, चल सकते हैं. आणि जे सार्वकालिक जीवन आपल्यात आलंय त्यामुळे आपण एक दुसऱ्याशी सहभागिता करू शकतो. हालेलुया. हालेलुया. फेलोशिप. सहभागिता. फेलोशिप. सहभागिता. आपको बुलाया गया है स्वर्ग में जाने के लिए, केवल नहीं, भूमि पर परमेश्वर से संगति करने के लिए. तुम्हाला फक्त स्वर्गात जायला नाही बोलवलं, पण या पृथ्वीवरती देवाशी सहभागिता, बोलणं चालणं असलं पाहिजे म्हणून बोलवलं. हालेलुया. हालेलुया. हमारा हम देखे हैं कि 90 से 99 हाँ 99% लोग परमेश्वर से प्रार्थना ऐसे करते हैं. 99% लोक परमेश्वराबरोबर अशी प्रार्थना करतात. हे परमेश्वर मेरा काम चला गया. हे प्रभू माझं काम निघून गेलं. परमेश्वर बोलेंगे तो हम तो वहां खड़े थे जब तुम्हारा काम चला रहा था. प्रभू म्हणतो मी तर तिथंच उभा होतो ज्यावेळेस तुझं काम गेलं. मला माहित आहे. हमारा प्रार्थना 99% परमेश्वर को बता रहे हैं हमारे जीवन में क्या क्या हो रहा है. आणि आमच्या जीवनात काय काय चाललंय असे 99 लोक फक्त देवाशी कंप्लेंट करत असतात, बोलत असतात. कुरकुर. परमेश्वर कल बच्चे का फीस देना है, आप जानते हो. उद्या माझ्या मुलाची फी भरायची, तुला माहित आहे प्रभू. कल भाड़ा देना है घर का, आप जानते हो. उद्या घराचं भाडं द्यायचं, तुला माहित आहे का प्रभू. परमेश्वर बोलते हैं, परमेश्वर म्हणतो, हम बोले हैं कि आपके साथ हम हर समय में है. आई विल बी विथ यू ऑलवेज. प्रभू म्हणाला की मी तुझ्या बरोबर सर्वदा आहे. हालेलुया. आपका जब काम जा रहा था तब भी हम आपके साथ में थे. आणि ज्यावेळेस तुझं काम जात होतं तरी मी तुझ्या बरोबर होतो. परमेश्वर, हे प्रभू, आप मेरे साथ थे, तू माझ्या बरोबर होता, फिर भी मेरा काम चला गया. तरी माझं काम कसं काय गेलं. हाँ हाँ, हम ही तो तुम्हारा काम खत्म किए. मी तर तुझं काम घालवलं. नहीं तो पूरा साल वही काम करते. नाही तर त्याच कामावरती आयुष्यभर असतं. तुमको उससे भी बड़ा एक दरवाजा हम खोल रहे हैं. माझी इच्छा आहे तुझ्यासाठी मोठा दरवाजा उघडायचा. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर के घर में रहने वाले को आनंद है, वो कोई टेंशन नहीं है. परमेश्वरच्या घरात राहणाऱ्याला आनंद आहे, कुठला त्रास किंवा टेंशन नाहीये. हालेलुया. क्योंकि परमेश्वर बोले हम तुम्हारे साथ चल रहे हैं. प्रभु म्हणाला मी तुमच्या बरोबर चालत आहे. हाले बोलो यीशु मसीह की जय. उसीलिए वहां लिखा गया है, म्हणून बाइबल मध्ये असं लिहिलेलं आहे, इफिसियों की किताब उसका 2वां अध्याय और 11 से 29 तक पढ़िए. आणि इफिसियोस पत्र 2रा अध्याय 11 ते 29 मध्ये असं लिहिलेलं आहे. वाचूया. यू कॅन रीड. ओके, आपण वाचूयात. इफिस 2:11. यास्तव आठवण ठेवा की तुम्ही पूर्वी देहाने राष्ट्रांचे लोक होता, हाताने केलेल्या देहासंबंधीच्या सुनतेमुळे सुनती म्हटलेल्या लोकांकडून तुम्ही बेसुनती म्हटलेले असे होता. आणखी त्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताविरीत इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आणि वचनाच्या कराविषयी परके, आशा नसलेले व देवहीन असे होता. परंतु सबको बोलिए परंतु. म्हणा परंतु. जोर से बोलिए परंतु. म्हणा परंतु. हाँ, क्या परंतु क्या हुआ. जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ केलेले आहात. आमेन. हालेलुया. आमेन. आमेन. उसके बाद 19 भी पढ़िए. 19 वचन आपण वाचूया. सब कोई एक साथ पढ़ेंगे. सगळ्यांनी 19 वचन वाचूया. हालेलुया. तर यावरून तुम्ही यापुढे परके व परदेशी नाही, तर तुम्ही पवित्रांच्या सोबतीचे नागरिक आणि देवाच्या घराण्यातले आहात. जरा जोर से बोलिए आमेन. आमेन. ऐरा गैरा नहीं है, घर वाले हैं. अरे इकडचे तिकडचे नाही, आपण घरातले लोक आहोत. जरा जोर से बोलिए ऐरा गैरा नहीं है, घर वाले हैं. घरातले आहे. किसके घर वाले हो आप. कोणाच्या घरातले आपण आहोत. किसके घर वाले हो आप. कोणाच्या घरातले आपण आहोत. किसके घर वाले हो आप. कोणाच्या घरातले आहोत. हालेलुया. हालेलुया. उनका नाम जरा जोर से बोलिए. त्यांचं नाव जोरात घेऊन बोला.
अगर घर वाले हैं तो घर का पूरा पूरा उनको जो है वो हमको भी है. घरातले जर आहात तर जे काही प्रभू येशूचं आहे ते सर्व आपलं देखील आहे. रोमियो के किताब 8वां अध्याय रोमकास पत्र 8वां अध्याय 16-17. रोमकास पत्र 8वां अध्याय 16 आणि 17. मसीह की. रोमन्स 8:16 आणि 17. इस मीटिंग के बाद कोई भी आएगा नहीं प्रार्थना के लिए. या मीटिंग नंतर पास्टरकडे आमच्याकडे कोणी प्रार्थनेला येणार नाही. क्योंकि आपको पता लग जाएगा कि आपका चंगाई, आपका आर्थिक समस्या, जो समस्या है उसका हल आपके अंदर में ही है. तुम्हाला कळेल की तुमच्यामध्ये जो ख्रिस्त आहे त्याच्यामुळे सर्व कुठल्याही आशीर्वादाची गरज, आरोग्याची गरज असेल, सगळं तुमच्याकडेच उत्तर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. 130 करोड़ लोग हैं इंडिया में. 130 करोड लोक भारतामध्ये राहतात. उनको ईसाई नहीं बनाना है. त्यांना ख्रिस्ती धर्माचे नाही बनवायचे. हालेलुया, हालेलुया. हम धर्म का प्रचार ही नहीं करते हैं. मी धर्माचा प्रचार करतच नाही. हम परमेश्वर का राज्य का प्रचार करते हैं. आम्ही देवाच्या राज्याची घोषणा करत आहोत. और वो राज्य मेरे अंदर में आ जाता है पवित्र आत्मा के द्वारा. आणि देवाचं राज्य पवित्र आत्म्याद्वारे माझ्या आतमध्ये, हृदयात अंतःकरणात येतं. हालेलुया, हालेलुया. इसीलिए परमेश्वर ने बोला, याच्यासाठी प्रभू म्हणाला, अपने जैसे अपने पड़ोस वाले को प्रेम करो. आपल्यासारखं आपल्या शेजाऱ्यावरती प्रेम करा. परमेश्वर ऐसे नहीं कि अपने पड़ोस वाले को ईसाई बनाओ. प्रभू असं नाही म्हटलं की आपल्या शेजाऱ्याला ख्रिस्ती धर्माचा बनव. नो, उसको अपने जैसे प्रेम करो. माझ्या आपल्यासारखं शेजाऱ्यावर प्रेम करा. क्योंकि परमेश्वर प्रेम है. कारण परमेश्वर प्रीती आहे. और वो प्रेम मेरे अंदर पवित्र आत्मा के द्वारा आ गया है. आणि ते प्रेम पवित्र आत्म्याद्वारे माझ्या हृदयात आलेलं आहे. हालेलुया. अपने पड़ोस वाले जो कि वो हिंदू है या मुस्लिम है या जो भी है, उनसे ऐसे बोलना है. आणि तुमच्या शेजारी हिंदू असो, मुस्लिम असो, तुम्हाला त्यांना असं सांगायचंय. उनसे ऐसे बोलना है. त्यांना असं सांगायचंय, तुम मेरे कलीसिया में मत आओ. तुम्ही चर्च मध्ये माझे येऊ नका. तुम ईसाई मत बनो. तुम्ही ख्रिस्ती धर्माचे होऊ नका. परंतु पण हम यहाँ हैं. मी इथं आहे. तुम्हारे पड़ोस में जब तक हम हैं, तुमच्या शेजारी जोपर्यंत मी आहे, तुम्हारे घर में कोई समस्या नहीं होगा. तुमच्या घरात कुठला त्रास येणार नाही. क्योंकि हम परमेश्वर के राज्य के, हालेलुया, कारण आम्ही देवाच्या राज्यातले लोक आहोत. हालेलुया, हालेलुया. हमारे से आज तक क्या गलती हुआ है कि हम सबको ईसाई बनाने के चक्कर में चले. आणि आमच्याकडून काय चूक होते की सगळ्यांना आम्ही ख्रिस्ती धर्माचे बनवायचे चाललंय. हाँ, ये धर्म नहीं है. हा धर्म नाहीये. भारत में ईसाई धर्म नहीं चाहिए. भारतात ख्रिस्ती धर्म नकोय. पर भारत को एक रक्षक चाहिए. पण भारताला एक सुरक्षित करणारा देव पाहिजे. उसका नाम है यीशु. त्याचं नाव येशू आहे. हालेलुया, हालेलुया. और यीशु किसी का भी ठेकेदारी नहीं है. आणि येशू कोणाचा ठेकेदार नाहीये. हालेलुया, हालेलुया. यीशु किसी धर्म का अपना नहीं है. येशू फक्त एकाच धर्माचा नाहीये. पूरा 800 करोड़ का परमेश्वर है यीशु. 8,000 करोड लोकांचा प्रभु येशू बोलो आहे. यीशु मसीह की जय. हालेलुया, हालेलुया. इसीलिए वचन बोलते हैं कि अगर देखा हुआ पड़ोस वाले को आप प्रेम नहीं कर सकते हो, तो अनदेखा परमेश्वर को आप कैसे प्रेम कर सकोगे. म्हणून बायबल मध्ये की तुम्ही दिसणाऱ्या भावावर प्रेम नाही करत, तर न दिसणाऱ्या देवावर तुम्ही कसं प्रेम करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. परमेश्वर प्रेम है. म्हणा परमेश्वर प्रीती आहे. और वो परमेश्वर का प्रेम, आणि ते परमेश्वराचं प्रेम, परमेश्वर का प्रेम, परमेश्वराचं प्रेम पवित्र आत्मा के द्वारा, पवित्र आत्म्याच्या द्वारे मेरे अंदर आ चुका है. माझ्या आतमध्ये आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. रोमियो के किताब 5:5. रोमन्स 5:5. हाँ, 5:5 पढ़िए. रोमकास पत्र 5वां अध्याय 5 वचन. हालेलुया. आशा तर लाजवीत नाही, कारण आपल्यास दिलेल्या पवित्र आत्म्याकडून आपल्या अंतःकरणात देवाची प्रीती ओतली आहे. परमेश्वर का प्रेम, परमेश्वराची प्रीती.
पवित्र आत्मा के द्वारा पवित्र आत्मेच्या द्वारे मेरे अंदर आ गया माझ्या आतमध्ये आलेला और आहे उसका नाम है परमेश्वर का राज्य। आणि त्याचंच नाव आहे और देवाचं परमेश्वर राज्य। का राज्य बातों पर नहीं है, उसके सामर्थ्य में है। परमेश्वराचं राज्य बोलण्यामध्ये नाही पण सामर्थ्यामध्ये आहे। हालेलुया। हालेलुया। रोमर के किताब 8वां अध्याय 16 और 17। रोमन्स 8वां अध्याय 16 आणि 17 वचन। हालेलुया। रोमन्स 8वां अध्याय बोलो 16 आणि यीशु 17 वचन। मसीह की जय। वो लोग बोले रे तुम कल बोले थे पूरा आर्थिक समस्या है, हमको कैंसर है, हमको ये है, वो फलाना फलाना है, और तुम ऐसे चल रहे थे, आज क्या हो गया सीना तान के? उनसे बोला आज पता लगा कि आर्थिक समस्या मेरे पैर के नीचे, कैंसर मेरे पैर के नीचे, हालेलुया। सभी समस्या मेरे पैर के नीचे, उसीलिए ऐसे चल रहे हैं। आणि तुम्ही म्हटलं पाहिजे की काल मी वाकून चालत होतो, आज मी मीटिंगला आलो, सगळं ऐकलं, आज मला कळालं की आर्थिक परिस्थिती, कॅन्सर, आजार, चिंता माझ्या पायाखाली आहे। रोमन्स 8 16 17। रोमकास पत्र 8वां अध्याय 16 आणि 17। आपल्या आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहो। हैं, एक मिनट, अपन देवाची लेकरे आहो। हालेलुया। हालेलुया। लेकरे आहो। लेकरे, कितने लेकरे लोग हैं यहाँ पर? किती लेकरं आहेत देवाची? हालेलुया। हालेलुया। लेकरे, लेकरं। बंदर का लेकरों को क्या बोलते हैं? माकडाच्या पिल्लाला काय म्हणतात? बंदर। गधा का पिल्ले को क्या बोलते हैं? गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात? परमेश्वर का पिल्ले को क्या बोलेंगे? परमेश्वराच्या लेकरांना काय म्हणणार? अरे हा, बंदर का बच्चा बंदर, गधा का बच्चा गधा, और परमेश्वर का बच्चा परमेश्वर का बच्चा। गाढवाचं पिल्लू गाढव, माकडाचं पिल्लू माकड, मग देवाच्या पिल्लाला किंवा लेकरांना काय म्हणतात? देव। बोलो हम देव हैं। देव हात। कितने कितने देव लोग यहाँ बैठे हैं? किती लोक देव इथे बसलेले आहेत? समझ आ गया? कळतंय तुम्हाला? अगर समझ आ गया तो गारंटी देते हैं आज से शैतान आपके पड़ोस में भी नहीं आएगा। जर आजचा संदेश कळाला तर शैतान तुमच्या शेजारी देखील येणार नाही। हालेलुया। हालेलुया। ये वचन पढ़ने के पहले एक और वचन पढ़ेंगे, उसके बाद हम प्रार्थना करने जा रहे हैं। आणि एक वचन वाचून आपण प्रार्थना करणार आहोत। क्यों, क्या प्रार्थना करने जा रहे जानते हैं? काय प्रार्थना मी करणार आहे माहित आहे? चंगाई होने के लिए नहीं, आरोग्य मिळावं म्हणून नाही, क्योंकि आज से आप अपना शरीर को चंगा करेंगे। तुमच्या शरीराला तुम्हीच आरोग्य देणार आहात। आर्थिक समस्या के लिए नहीं, आर्थिक समस्यासाठी नाही, क्योंकि आपका आर्थिक समस्या आज आपके पैर के नीचे है। तुमची आर्थिक समस्या तुमच्या पायाखाली आहे। आज हम प्रार्थना करेंगे, आज मी प्रार्थना करेल, हे परमेश्वर इनका आंख खुल जाए कि पता लगे कि ये कौन है। हे प्रभू यांची डोळे उघडले जाओ, यांना कळू दे की हे कोण आहे। हालेलुया। हालेलुया। कोलोसे की किताब 2 9 और 10 पढ़िए। कलसीकरास पत्र 2 अध्याय 9 आणि 10। कलसीकरास पत्र 2 अध्याय 9 आणि 10। कलसीकरास पत्र 2 अध्याय 9 आणि 10 वचन। कारण ख्रिस्ताचंच देवपणाचे सर्व पूर्णपणे शरीर रूपाने राहते। एक मिनिट। परमेश्वर का, परमेश्वराचं परिपूर्ण रूप, परिपूर्णता देह रूप में हम देखे यीशु ख्रिस्त में। परमेश्वराचं सगळं रूप जे आहे ते आपण सगळं येशूच्या देहात बघितलेलं आहे। परमेश्वर कसा आहे तो आपल्याला येशूमध्ये कळाला। हालेलुया। हालेलुया। अब अगला पद, आता पुढचं वचन। आणि तो जो सर्व सत्तेचा व अधिकाराचा मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात। उसमें आमीन नहीं देखे। परमेश्वर का परिपूर्णता शरीर रूप में, देह रूप में हम यीशु में देखे, और उस ख्रिस्त में हम परिपूर्ण हो गए हैं। आमेन। नानी ऐका, देवाची पूर्णता शरीर रूपाने आपण येशूमध्ये पाहिली, त्याच येशूमध्ये आपण पूर्ण केलेले आहोत। बोलो यीशु मसीह की जय। तो हम बोलेंगे कि हम क्या हैं? परमेश्वर।
तर तुम्ही काय म्हणणार आम्ही परमेश्वर आहोत. हम परमेश्वर के बच्चे हैं तो हम परमेश्वर हैं. तर आम्ही देवाचे लेकर आहोत, आम्ही परमेश्वर आहोत. हालेलुया. हालेलुया. पर परमेश्वर के जैसा दिखता नहीं है. पण परमेश्वरासाठी आमचे दिसत नाही. हालेलुया. हालेलुया. वो आप ठीक बोल रहे हैं. तुम्ही ते खरं बोलताय. हम परमेश्वर के जैसे दिख नहीं रहे. आम्ही त्याच्या परमेश्वरासाठी दिसत नाही. पण कैंसर के आगे हम परमेश्वर हैं. कॅन्सरच्या समोर आम्ही कॅन्सरचा देव आहोत. हालेलुया. हालेलुया. जब मोशा फरोह के पास जा रहा था, ज्यावेळेस मोशे फारो राजा समोर उभा राहिला, तो परमेश्वर मोशे से बोले, परमेश्वर मोशेला म्हणाला, मोशे तुम्हें हम फरोहन के साथ परमेश्वर बना रहे हैं. तुला मी फारो राजासाठी देव बनवलेला आहे. जो तुम बोलोगे वहां होगा. जे तू बोलणार त्या ठिकाणी होणार. मोशे परमेश्वर नहीं बना. मोशे परमेश्वर नाही झाला. ऊपर अधिकार मिल गया. त्याला अधिकार मोशेला मिळाला. जो तुम बोलोगे वो होगा. मोशे तू जे बोलणार ते होणार. उसी तरह त्याचप्रमाणे जो आप बोलेंगे वैसा ही होगा. जे तुम्ही बोलणार तेच होणार. आप बोलेंगे वैसा ही होगा. तुम्ही बोलणार तेच होणार. बोलो यीशु मसीह की जय. रोमियो की किताब 8 रोमकरास पत्र 8वां अध्याय और 15 16 17 आणि 16 आणि 17. रोमन्स 8 16 आणि 17 वाचूया आपण सगळे मिळून एकत्र. जय बोलो, जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो. हालेलुया. हालेलुया. देखिए, यीशु को समझना आसान है. प्रभू येशूला समजणं सोपं आहे. चंगा किया, पानी पर चला, पाण्यावर चालला, आरोग्य दिलं. पण ख्रिस्त येशू नाही, ख्रिस्त प्रकट होना है. ख्रिस्त प्रगट केला पाहिजे. वो वचन सुनने में नहीं मिलेगा, पिता हृदय खोलेंगे तभी मिलेगा. तो वचन ऐकणे नाही, स्वर्गीय पित्याने आपलं हृदय उघडलं पाहिजे, मग मिळेल. हालेलुया. हालेलुया. कलोसियों के किताब में ऐसे लिखा है, कलसीकराच्या पत्रात असं लिहिलंय, क्राइस्ट द होप ऑफ ग्लोरी इज इन यू. ख्रिस्त गौरवाची आशा तुझ्यामध्ये आहे. ख्रिस्त मेरे अंदर में है. ख्रिस्त माझ्यामध्ये. पड़ोसियों बोले ख्रिस्त मेरे अंदर में है. शेजाऱ्याला सांगा ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. यीशु को समझना आसान है. येशूला समजणं सोपं आहे. मत्ती के सुसमाचार 16वां अध्याय और 16 पद. मत्ती 16 आणि 16 वचन. हालेलुया. मत्ती 16वां अध्याय आणि 16 वचन. मत्ती 16वां अध्याय 16 वचन. आपको भूख लग रहा है की लोकांना भूक लागते की वचन ऐकायचंय? नहीं लग रहा है, हमको भी नहीं लग रहा है. हालेलुया. तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. हाँ, तो यीशु ने बोला. तेव्हा येशूने त्याला म्हटले, उत्तर देऊन म्हटले. तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. ख्रिस्त. तो यीशु ने उसका नीचे पढ़िए. मग येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, शिमोना बारियोना, तू आशीर्वादित आहेस, कारण मांस व रक्त यांनी हे तुला प्रगट केले नाही, तर माझा बाप जो आकाशात आहे त्याने प्रगट केले आहे. हालेलुया. हालेलुया. वचन सुनने में नहीं प्रकट होता है, पिता प्रकट करते हैं. वचन ऐकण्याने प्रगट नाही होणार, स्वर्गीय पित्याने आपल्याला प्रगट केलं पाहिजे. यीशु जब भूमि पर चल रहे थे तो वो यीशु थे, ख्रिस्त नहीं थे. येशू ज्या वेळेला पृथ्वीवरती चालत होता तो येशू होता, ख्रिस्त नव्हता. उनका पुनरुत्थान के बाद ही ख्रिस्त हमारे अंदर आ सकता था. त्याच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्त आपल्यात येऊ शकत होता. यीशु के अंदर ख्रिस्त था. येशू मध्ये ख्रिस्त होता. यीशु के अंदर परमेश्वर का महिमा था. येशूच्या आतमध्ये देवाचा महिमा होता. महिमा ख्रिस्त है. महिमा म्हणजे ख्रिस्त आहे. ख्रिस्त के अंदर परमेश्वर है. ख्रिस्तामध्ये देव आहे. सो यीशु के अंदर परमेश्वर चल रहे थे. येशू मध्ये परमेश्वर चालत होता. हालेलुया. हालेलुया. अब आसानी से एक बात आपसे बोलेंगे. आता एकदम सोप्या रीतीने मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. हालेलुया. कितने लोग के घर में टीवी है?
किती लोकांमध्ये घरात टीव्ही आहे? हालेलुया। हालेलुया। कितने लोग टीवी बदलते भी हैं? की लोक एक टीव्ही नंतर दुसरा टीव्ही विकत घेतात, पुराना बेच के नया खरीदते हैं। जुना देतात आणि नवीन घेतात। हात वर करूया। एक और बार, परत एकदा ऐका। एक टीवी खरीदे तुम्ही एक टीव्ही विकत घेतला, तो उसका प्रोग्राम मिलने के लिए क्या करिएगा? त्याच्यावरती कार्यक्रम रागायला तुम्ही काय करता? कनेक्शन। कनेक्शन उसका तो प्रोग्राम चल रहा है आणि मग त्याच्यावरती कनेक्शन घेतल्यानंतर कार्यक्रम चालू झाला, पुराना टीवी हो गया, आता तो टीव्ही जुना झाला, तो टीवी हटा दिए पर प्रोग्राम फिर वही चलेगा। टीव्ही बदलला पण त्या टीव्हीचा जो कार्यक्रम पहिला होता तोच त्या टीव्हीत येणार। कितने लोग पुराना टीवी बेच के पुराना नया टीवी खरीदे हैं? आता परत सांगा, किती लोकांनी जुना टीव्ही कोण नवीन घेतलेला आहे? 1 2 3 4 5 6, केवल 6। फक्त 6? कितने लोग पुराने टीवी बेच के नया टीवी खरीदे हैं? की लोकांनी जुना टीव्ही कोण नवीन घेतला? आपले त्यांनी हात वर करू शकता। हालेलुया। हालेलुया। नया टीवी खरीदे तो भी पुराना प्रोग्राम मिल रहा है। नवीन टीव्ही आला तरी जुनाच कार्यक्रम लागणार ना? उसी तरह त्याप्रमाणेच यीशु टीवी है। येशू एक टीव्ही सारखा बघूया। अंदर में प्रोग्राम ख्रिस्त है, आतमध्ये जे आपल्या आहे तो ख्रिस्त कार्यक्रम आहे। यीशु टीवी ऊपर चला गया, ये टीवी के अंदर पुराना प्रोग्राम आज भी चल रहा है। हालेलुया। येशू टीव्ही स्वर्गात गेला पण जो कार्यक्रम आहे तो आपल्यामध्ये चालूच राहिलेला आहे। जो यीशु किए हैं वो पूरा का पूरा प्रोग्राम आज भी आमीन। चल रहा जो है। येशूने केलं ते कार्यक्रम आज आपल्याद्वारे चालू आहे। बोलो यीशु मसीह की जय। बोल। मेरा हाथ यीशु का हाथ है। आपले हात वर कर बघा, मला हा हात येशूचा हात आहे। यीशु का प्रोग्राम में चंगाई था, मेरे प्रोग्राम में भी चंगाई है। येशूच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य होतं, माझ्या कार्यक्रमामध्ये आरोग्य आहे। यीशु का प्रोग्राम में मृत्यु से जीवन हुआ, मेरे प्रोग्राम में भी मृत्यु से जीवन उठेगा। येशूच्या कार्यक्रमात पुनरुत्थान होतं, माझ्या भी कार्यक्रमात पुनरुत्थान आहे। अगर यीशु के प्रोग्राम में वो अंधे देख रहे थे तो मेरे प्रोग्राम में भी अंधे देखेंगे। आणि येशूच्या कार्यक्रमात जर अंधे बघत होते तर माझ्या भी द्वारे अंधे बघणार। टीवी बदलता जाएगा पर प्रोग्राम चलता जाएगा। टीव्ही बदलला जाईल पण कार्यक्रम तोच चालू राहील। बोलो यीशु मसीह की जय। रोमियो की किताब, रोमन्स पड़ोस वाले से बोलिए कोई समस्या है तो अपने आप को हल देखिए। आणि तुमच्या शेजाऱ्याला सांगा काय त्रास असेल तर आपल्या स्वतःतच बघा, कार्यक्रम चालू आहे। रोमन्स 8 16 आणि 17। आपल्या आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहो, आणि जर लेकरे आहो तर वारिस। कहा? एक मिनट। अगर लड़के हो, बच्चे हो तो क्या हो? क्या? वारिस। वारिस। किसके वारिस? नहीं, पढ़िए। ऐका, देवाचे वारिस आणि ख्रिस्ताचे सोबतीचे वारिस आहो, त्याच्याबरोबर गौरवले जावे म्हणून आपण। देखिए, परमेश्वर पिता परमेश्वर का वारिस और यीशु क्रिस्त का भी सहवारिस। तो जो जो परमेश्वर को है उसका वारिस कौन है? जे काय परमेश्वराचं आहे त्याचं वारसदार कोण आहे? है। भजन संख्या 24वां पद 1। स्तोत्र संहिता 24व्या अध्यायामध्ये आपण येऊया आणि पहिलं वचन, स्तोत्र संहिता 24:1। स्तोत्र संहिता 24वां अध्याय आणि पहिलं वचन। पृथ्वी व तिच्यातला भरणा और पृथ्वी के अंदर में जो जो है, जग व त्यातले राहणारे परमेश्वराचे आहेत। पृथ्वी और उसके अंदर में जो जो है, त्याच्यात जे काय आहे वो किसका है? ते कोणाचं आहे? परमेश्वर का है। परमेश्वराचं आहे। और उसका वारिस माने त्याचं वारिस कोण आहे? कोण आहे? सोना किसका है? सोनं कोणाचं आहे?
हाथ उठाए उनका है। ज्यांनी हात उचलला त्यांचं होऊन जाईल. भूमि के अंदर, इस पृथ्वी के अंदर में जो है या वो पृथ्वी पिता का है और उसका वारिस हम है. या पृथ्वीमध्ये जे काय आहे ते देवाचं आहे आणि देवाचा वारिस मी आहे. कितने लोग विश्वास करते हैं? की लोक असा विश्वास ठेवतात. ओके, हम वारिस हैं. मी वारसदार आहे. तो इसके अंदर का सोना किसका है? याच्यातलं सोनं कोणाचं आहे? डायमंड किसका है? आणि हिरे कोणाचे आहेत? कि सिल्वर किसका है? चांदी कोणाची आहे? कोयला किसका है? आणि कोळसा कोणाचा आहे? पेट्रोल किसका है? पेट्रोल कोणाचं आहे? सभी धन जो है मेरा पिता का है और उसका वारिस हम है, कोई और नहीं है. आमेन. आणि जे काय आहे ते माझ्या देवाचं आहे आणि त्याचा वारसदार मी आहे. हालेलुया. हालेलुया. और दूसरे लोग लेके अमीर हो रहे हैं और हम जो परमेश्वर के वारिस हैं गरीबी प्रचार कर करके और गरीब बन रहे हैं. आणि दुसरे लोक हे सर्व घेतात आणि आपण फक्त गरिबीचा संदेश ऐकून अजून गरीब होतोय. पड़ोस वाले से बोलिए गरीबी हमारे डिक्शनरी में नहीं है. आपल्या शेजाऱ्याला सांगा गरीबी माझ्या पुस्तकात नाहीये. क्योंकि परमेश्वर के वारिस हैं. कारण आम्ही देवाचे वारसदार आहोत. वारिस हैं. बोलिए, शाउट करके बोलिए, वारिस हैं हम. म्हणा आपण वारसदार आहोत. हालेलुया. हालेलुया. हम जब ये पढ़े, ज्यावेळेस मी हे वचन वाचलं, हम जब परमेश्वर में आए, ज्यावेळेस मी प्रभू मध्ये आलो, हम कल रात बोले पूना में हमारा एक दुर्घटना हुआ जिसमें हमारा स्पाइन टूटा और रिब्स फूटा. आणि पुण्यामध्ये काही वर्षापूर्वी पास्टरांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांचा मणका तुटला होता. पूरा बिजनेस चला गया. माझा सर्व व्यवसाय निघून गेला. और इतना कर्ज कि अगर हमको भी बेच दिए तो नहीं चलेगा कुछ. आणि एवढं कर्ज होतं की मला जरी विकलं तरी कर्ज दूर नव्हतं होणार. हम रोने लगे आणि मी रडायला लागलो. तो पास्टर लोग बोले, तो पास्टर लोक म्हणाले, तुम्हारा रोना ठीक नहीं है, इसीलिए परमेश्वर तुमको छुटकारा नहीं दे रहा है. पास्टर लोक म्हणले तुम्ही चांगलं रडत नाही देवाकडे म्हणून तुम्हाला मोकळीकता मिळत नाही. तो हम और अच्छे से रोने लगे. चांगला रडा, देवाला आवडणारा रडा म्हणजे तुम्हाला मिळेल. लेट के रोने लगे, ऐसे रोने लगे. आणि मग मी काय करायचं, झोपून रडतोय, उभं राहून रडतोय. तो पास्टर लोग बोले कि देखो तुम्हारा बोतल भरा नहीं है, बोतल में जब आंसू भर जाएगा तब छुटकारा मिल जाएगा. आणि काय पास्टर म्हणले, जास्ती रडले नाही तुम्ही, अजून रडा. बॉटल ही पाण्याची बाटली भरली पाहिजे, एवढं रडा, अश्रू तुमचे अश्रू साचले पाहिजेत. तो हमारे बहुत ही अच्छे हमें परमेश्वर में चलाने वाले आमोस भाई के साथ ही थॉमस जॉर्ज पास्टर हैं दिल्ली में. आणि आमोस सिंगच्या बरोबर ती थॉमस पास्टर दिल्लीमध्ये, ते मला म्हणाले, हम उनसे बोले प्रार्थना कीजिए, मेरा पूरा चला जा रहा है. आणि पास्टरनी त्यांना सांगितलं की माझं सगळं गेलं, प्रार्थना करा. मेरा घर, मेरा सब कुछ ऑक्शन होने वाला है. आणि माझं घर सगळं काय आता ते लोक घेऊन टाकणार आहेत, त्याचा निलाव होणार आहे. हालेलुया. हालेलुया. आप लोन मेला सुने हैं? लोन मेला तुम्ही लोन मेळा ऐकला का केव्हा? लोन हाँ, कर्ज मेळा, कर्ज मेला. वैसे ही मेरा घर में जप्ती मेला चल रहा था. आणि माझ्या घरावरती जप्ती आली, निलाव करायचं ठरलं. नीलाम मेला, क्योंकि सब कोई नीलाम करना चाह रहा था. आणि अशी परिस्थिती होती की सगळं घर निलाव करायचं चाललं होतं. तो हम इनसे बोले कि जरा देखिए मेरा आंसू भर भी नहीं रहा है, छुटकारा भी नहीं, क्या करें हम. मग त्या पास्टरना मी सांगितलं, बघा माझ्या घराचा निलाव होतोय, आता एवढं रडतोय मी तरी काय होत नाही. तो वो हमसे एक बात पूछे. मग त्यांनी मला एक गोष्ट विचारली, ये आर्थिक समस्या परमेश्वर दिया है कि शैतान का है? ही आर्थिक परिस्थिती शैतानाची आहे का देवाने दिलेली आहे? पा हम सोचने लगे आणि आम्ही विचार करायला लागलो. हम बोले कि परमेश्वर हमको कुछ सिखाने के लिए दिए होंगे. मला असं वाटलं मला काहीतरी धडा शिकवायचा आहे म्हणून देवाने मला ही परिस्थिती आणलेली वाटतं. फिर हम सोचे, मग मला कळालं परमेश्वर उनके पास जो है वही दे सकते हैं. मला नंतर कळालं, देवाकडे जे आहे तेच मला मिळू शकतं ना, देऊ शकतो तो. स्वर्ग में तो रास्ता भी स्वर्ण का बना हुआ है. स्वर्गात तर रस्ते देखील सोन्याचे आहेत. तो अगर वो पत्थर फेंकना भी चाहते हैं, पत्थर नहीं सोना फेंकेंगे. मग देवाला माझ्यावरती जर दगड फेकायचं तर सोन्याचाच दगड फेकल. हालेलुया. हालेलुया.
तब हमको पता लगा मग मला कळालं ये परमेश्वर का दिया हुआ नहीं है, हे देवाने दिलेलं नाहीये, ये शैतान का चाल है। ही शैतानाची युक्ती आहे। अगर शैतान के सामने हम नहीं रोएंगे, शैतानाच्या समोर मी नाही रडणार, यीशु के नाम में, प्रभु येशूच्या नावामध्ये, यीशु के नाम में, प्रभु येशूच्या नावामध्ये, हे शैतान, हे शैतान मेरे घर से निकलो अभी, माझ्या घरातून निघून जा आता, मेरे पैसे से, आर्थिक समस्या से निकलो अभी, माझ्या आर्थिक परिस्थितीमधून निघून जा आता। जब मेरा प्रार्थना का रीति बदल गया, ज्यावेळेस माझ्या प्रार्थनेची वृत्ती आणि शब्द बदलले, हमको छुटकारा मिलने लगा, मला पूर्णपणे मोकळीकता मिळायला लागली, रोना बंद कर दिए, रडणं बंद, परमेश्वर के नाम में, येशूच्या नावात, परमेश्वर के जैसा परमेश्वरासारखं अधिकार लेने लगे। अधिकार घ्यायला लागलो। हालेलुया। हालेलुया। जब बहुत आंधी, बड़ा आंधी आया, आणि मग मोठं संकट आलं, यीशु वहां खड़े थे। येशू तिथं उभा होता। यीशु क्या किए? येशू वादळ वाऱ्याच्या इथं काय म्हणाला? हे परमेश्वर आंधी को कम करो, वैसे बोले। परमेश्वर येशू म्हणाला का हे स्वर्गीय पित्या या वादळ वाऱ्याला थांबव? नहीं, नाही असं नाही वो बोलला। आंधी को देख के बोले, ते वादळ वाऱ्याला बघून येशू म्हणाला थमो, शांत हो, थमो, शांत हो। और वो शांत हो गया। आणि वादळ वारं शांत झालं। हालेलुया। हालेलुया। जब लखुए वाले आए, ज्यावेळेस पक्षघाती आला, हे परमेश्वर उसका चंगाई करो, नहीं, तर प्रभू येशूने म्हणला हे स्वर्गीय पित्या पक्षघात्याला बरं कर, चंगा हो। येशू म्हणला बरा हो। वही अधिकार, तोच अधिकार, वही यीशु, तोच येशू, वही ख्रिस्त, तोच ख्रिस्त, वही परमेश्वर का महिमा, तोच परमेश्वराचा महिमा आज आज आप एक एक के अंदर में है, तुमच्या सगळ्यांमध्ये आहे, एक एक के अंदर में है। तुमच्या सगळ्यांमध्ये आहे। आज से, आतापासून, आज से आजपासून रोना ढोना बंद, रडणं बोरडणं बंद, बोलना शुरू, बोला, बोलना शुरू, बोलायचं चालू करा, अधिकार से बोलना शुरू, अधिकाराने बोला, यीशु के नाम में, येशूच्या नावात, यीशु के नाम में, येशूच्या नावात। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर रोने वाला एक कलीसिया को जन्म नहीं दिए हैं, परमेश्वराने येशूने रडणाऱ्या चर्चला जन्म नाही दिला, पर परमेश्वर एक अधिकार और महिमा वाला कलीसिया आमेन। को जन्म दिए हैं। परमेश्वर येशूने एक सामर्थ्याने भरलेलं आणि अधिकाराने भरलेल्या चर्चला जन्म दिलेला आहे। हालेलुया। हालेलुया। आप और हमारे अंदर में जो जो अधिकार है, अगर पता लग गया तो आप बोलिएगा कि जो जो इस भूमि में है सब मेरा है। आणि जर तुम्हाला कळलं की माझ्यामध्ये काय राहतं येशू आणि काय अधिकार आहे, मग तुम्ही म्हणणार जे या पृथ्वीवरचं सगळं माझं आहे। हालेलुया। हालेलुया। वारिस, वारस, पड़ोस वाले से बोलिए वारिस। शेजाऱ्याला सांगा वारसदार। वारिस मने, वारिस म्हणजे प्रार्थना का पैसा देने के लिए प्रार्थना नहीं, पैसा के लिए प्रार्थना नहीं, पैशासाठी प्रार्थना नाही, वो वारिस में है, तो वारसदार आहे, त्याच्यामध्ये सगळं आहे। हालेलुया। हालेलुया। जमीन के लिए प्रार्थना नहीं, जागेसाठी प्रार्थना नाही, वो वारिस है, त्या जागेचा वारिसच तो आहे। हालेलुया। हम सबसे छोटे हैं 3 में, यांचे 3 भाऊ आहेत, 3 भावात ते लहान आहेत, और केरला में सबसे छोटे वाले को पूरे का वारिस मिल जाता है। आणि केरळमध्ये लहान जो असतो त्याला सगळ्या गोष्टीचा सगळा भाग मिळतो, यहाँ तो बड़े वाले को मिलता है। आणि आपल्या इथं मोठ्याला सगळं मिळतं। परमेश्वर धन्यवाद, हमको यहाँ नहीं जन्म दिए। हालेलुया। हम छोटे हैं, सबसे छोटे हैं, इसीलिए हम वारिस बन गए। आणि आम्ही लहान माझ्या परिवारात आहे म्हणून मी वारसदार बनलो। क्यों? का? क्योंकि नियम प्रकार, कारण की एक नियम आहे। वहां का नियम क्या है? तिथला नियम काय आहे? छोटे को पूरा वारिस मिलता है, जो लहान आहे त्याला सगळा भाग मिळणार। उसके लिए हमको प्रार्थना नहीं करना है। मग मी लहान बनावं म्हणून का मी प्रार्थना करावी का? मेरे पिता और माता के सामने जाके मोमबत्ती नहीं जलाना है, माझ्या आई वडिलांच्या समोर जाऊन मेणबत्ती जाऊन वरडणं नाहीये। परमेश्वर के नहीं, राज्य के नियम प्रकार, परमेश्वराच्या नियमानुसार, परमेश्वर का नहीं, राज्य का नियम प्रकार, परमेश्वराच्या राज्याच्या नियमानुसार हम वारिस हैं। मी वारसदार आहे। उसी तरह त्याप्रमाणे रोना ढोना बंद, रडणं बिडणं बंद। हम परमेश्वर के वारिस हैं, आम्ही देवाचे वारसदार हम आहोत। परमेश्वर के वारिस हैं। आम्ही देवाचे ये वारसदार आहोत। पूरा का वारिस हम हैं। या सर्व पृथ्वीचा वारसदार आम्ही आहोत। हालेलुया। हालेलुया। तो आप बोलिएगा, तर मग आज तुम्ही म्हणताल
फिर हमको कुछ क्यों नहीं मिलता है? मग मला काही काम मिळत का नाही? परमेश्वर के हाथ में मुर्दे जी उठे, यीशु के हाथ से, परमेश्वर यीशु के हाथ में मुर्दे जी उठे, प्रभू येशूच्या हाताने तर मेलेले उठले, अंधे देखे, अंधांना डोळे मिळाले, चमत्कार, खूप चमत्कार झाले. परंतु अपने गांव में गए, प्रभू येशू ज्यावेळेस त्याच्या गावात गेला, कुछ नहीं हुआ. काहीच नाही झालं. क्यों नहीं हुआ? का नाही झालं? क्योंकि उनको विश्वास नहीं था यीशु पर. कारण त्या गावात, येशूच्या गावात, त्या गावातील लोकांचा येशूवर विश्वास नव्हता. अरे ये तो वो उसका जोसेफ का, पर ये क्या करेगा यहाँ? आणि त्याच्या प्रभू येशूच्या गावातले लोक काय म्हणले, आता हा योसेफाचा पुत्र हा काय करणार? अरे ये वो कारपेंटर, हा सुताराचा मुलगा आहे, ये क्या करेगा? हे काय करणार आहे? उसके कारण त्याच्याचमुळे कुछ नहीं हुआ. काहीच त्याच्या गावात झालं नाही. आप विश्वास करते हैं कि आप वारिस हैं? किती लोक विश्वास ठेवतात तुम्ही वारसदार आहात? आप विश्वास करते हैं जो जो परमेश्वर का वचन में लिखा है आपका है? तुम्ही विश्वास ठेवता जे देवाच्या वचनात दिले ते तुमचं आहे? हालेलुया. हालेलुया. सब कोई बोलते हैं विश्वास है, सगळे म्हणतात विश्वास आहे, पर विश्वास नहीं है. पण खूपशा लोकांमध्ये विश्वास नाहीये. एक पिता यीशु के पास आए एक वडील येशूकडे आला और वो बोले, मेरे बच्चे को आपके शिष्य नहीं चंगा कर सके. आणि येशूला तो बाप म्हणला, बघा तुमच्या शिष्यानी माझ्या लेकराला बरं नाही केलं. यीशु ने बोला, येशू म्हणाला, विश्वास करते हो? विश्वास करता का? वो पिता ऐसे बोले, वो पिता म्हणाला, हमको विश्वास है, मला विश्वास आहे, पर मेरे अविश्वास को जरा सहायता चाहिए. पण माझ्या अविश्वासाला थोडे सहाय्य करा, मदत करा. यहाँ तो आप हाथ उठा लेते हो, इथं तर तुम्ही हात वर करता, यहाँ तो नाचते गाते हो, इथं तर नाचता गाता, पर जब समस्या आता है, पण ज्यावेळेस संकट येतं, ओ तब रोना ढोना शुरू. मग आपण रडायला लागतो. हालेलुया. हालेलुया. आज से यहाँ आतापासून से बाहर जाओगे तब, इथून गेल्यानंतर आप जो भी हो, तुम्ही कुणी असा, परमेश्वर को, परमेश्वराला, हिंदू या मुस्लिम या ईसाई को नहीं जानते हैं, प्रभू येशू मुसलमान हिंदू याला नाही ओळखत, ईसाई को भी नहीं जानते हैं, ख्रिश्चन लोकांनाही ओळखत नाही. स्वर्ग में जाके बोलना नहीं हम ईसाई हैं. स्वर्गात जाऊन म्हणा का की मी ख्रिस्ती धर्माचा आहे. परमेश्वर बोलेगा कौन ईसाई? परमेश्वर स्वर्गात म्हणे ख्रिस्ती धर्माचा काय बोलतो? हम वैसे आदमी को जानते नहीं मी है, अशाला ओळखत नाही. हम अपने बच्चे को जानते हैं. फक्त स्वर्गात देवाच्या लोकांनाच विसरलं जातं. यीशु सबका है, येशू सर्वांचा आहे, यीशु सबका है, येशू सर्वांचा आहे, यीशु सबका है. येशू सर्वांचा आहे. भारत का 130 करोड़ का है यीशु. 130 करोड लोक जे भारतात आहेत त्यांचा बोलो येशू यीशु आहे. मसीह की. हालेलुया. यहां से जाओगे तब ज्यावेळेस तुम्ही इथून जाणार, अंदर पर, अंदर आत, अंदर आतमध्ये पूरा विश्वास. पूर्ण विश्वास. क्या विश्वास? काय विश्वास असला जो पाहिजे? जो हमको चाहिए. जे काय मला पाहिजे, पैसा चाहिए, पैसे, घर, घर, क्या क्या चाहिए, काय काय हवंय, सब मेरे पीछे आएगा. माझ्या मागे येणार. थँक्यू जीसस. हम जहां जहां जाएंगे वो मेरे पीछे पीछे मी आएगा. जिथे कुठे जाणार तो माझ्या मागे येणार. हम उसके पीछे नहीं जाएंगे, आम्ही त्यांच्या मागे नाही जाणार. हम पैसे के पीछे नहीं जाएंगे, मी पैशाच्या मागे नाही पळणार. पैसा मेरे पीछे आएगा. पैसे माझ्या मागे येणार. और पैसा क्या है? आणि पैसा म्हणजे काय? पैसा क्या है? पैसे काय? वो तो केवल केवल पेपर है. पैसे म्हणजे फक्त एक पेपर आहे. हालेलुया. पेपर है, पेपर आहे. उसमें यहाँ एक मुद्रा लिया तो इंडिया में दूसरा मुद्रा लगेगा, तो अमेरिका में दूसरा मुद्रा लगेगा, तो यूरोप में. आणि त्या पेपर वरती जर भारताची मुद्रा कागज, असेल तर कागज, भारत, केवल कागज है. कागज आहे फक्त. हालेलुया. हालेलुया. यहाँ से आप 500 का नोट लेके दुबई जाइए तो वो लोग बोलेगा कि ये क्यों, कहाँ का नोट है, जर तुम्ही कहाँ का कागज है. तुम्ही भारताचे 500 रुपये घेऊन दुबईला गेले तर दुबईवाले म्हणतील हे नाही चालत, हे कुठून आणलं, ये कौन सा कागज है. हे कुठलं कागज आहे. और हम दुबई का पैसा लेके अमेरिका जाएंगे तो बोलेगा ये कौन सा कागज है. आणि जर दुबईचे पैसे घेऊन आम्ही अमेरिकेत गेलो तर अमेरिकेमध्ये कागद कुठला आहे. पैसा को केवल कागज समझिए, पैशाला फक्त कागज म्हणून समजा, क्योंकि उससे बड़ा एक करेंसी आपके अंदर में है. त्याच्या वरची संपत्ती किंवा पैसा तुझ्या मध्ये आहे. उसका नाम है विश्वास. त्याचं नाव आहे विश्वासाची उसका नाम संपत्ती. है विश्वास. विश्वासाची संपत्ती. वो सब जगह चलता है. तो विश्वास सगळ्या इंडिया जगात में भी चालतो. चलता है, भारतात, अमेरिका में भी चलता है, अमेरिकेत, सब जगह चलता सगळ्या है. जागेत चालतो. हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. जय.
पड़ोस वाले से बोलो रोना ढोना बंद शेजाऱ्याला सांगा रडणं बिडणं आता बंद करा और हंसना नाचना शुरू. आणि हसायचं नाचायचं चालू करा. हालेलुया. हालेलुया. अगर कोई कुछ बोले जर कोणी काय बोललं अरे बहुत समस्या है खूप मला त्रास आहेत तो आप क्या कीजिएगा? तुम्ही त्याला काय सांगायचं? जर कोणी तुम्हाला म्हटलं की खूप समस्या तुम्ही काय बोलता? रोना धोना बंद नहीं करना, वैसे बोलना ही नहीं. हसायला लागा. कैसे बोलिएगा? कसं हसणार? हसून दाखवा. एक और यहाँ नहीं, केरला सुनना है ये हंसी. आणि केरळामध्ये तुझा हसायचा आवाज आला पाहिजे. छोटा समस्या लहान त्रास देखिए 2 से 1 होगा. 2 मध्ये 1. आप रोइएगा शैतान हंसेगा. दोघातून एकच होणार. एक तर तुम्ही रडा आणि शैतान हसेल. आप हंसेगा शैतान रोएगा. एक तर तुम्ही हसा आणि शैतानाला रडवा. तो आप तय कीजिए कौन क्या करेगा. मग तुम्ही ठरवा दोघांपैकी काय करायचं. हालेलुया. हालेलुया. भजन संख्या में ऐसे लिखा है, स्तोत्र संहितामध्ये असं लिहिलंय, जब भूमि में राजा लोग बहुत ऐसे समस्या के बारे में हमारे ऊपर समस्या डालने में तैयार करते हैं, ज्यावेळेस भजन संहिता असं लिहिलंय की ज्यावेळेस पृथ्वीचे राजे आम्हावरती संकट टाकायला तयारी करतात तो स्वर्ग में परमेश्वर हंसते हैं. तर स्वर्गामध्ये देव त्यांच्याकडे बघून हसतो. नहीं भाई पढ़ लेते, नहीं तो आप लोग बोलिएगा कि ये केरला वाला भैया के बाइबल में ही है, मेरे वाले बाइबल में नहीं है. साम 2. हाँ साम्स 2. यस. स्तोत्र संहिता 2रा अध्याय. हाँ सबको साथ में पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 2ऱ्या अध्यायामध्ये या बरं. हालेलुया. स्तोत्र संहिता 2रा अध्याय. हाँ स्तोत्र संहिता 2रा अध्याय 4थं वचन. स्तोत्र संहिता 2रा अध्याय 4थं वचन. हाँ. आकाशात जो बसला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपवास करील. आपके पिता क्या करते हैं? तुमचा बाप स्वर्गात मध्ये बघून खाली लोक जे संकट म्हणतात त्याला काय करतो? अगर पिता हंसते हैं तो बच्चे क्या करेंगे? तो थोड़ा छोटा समस्या है तो तर लहान समज एवढा हसा. थोड़ा और बड़ा समस्या थोडा अजून मोठं हा 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 हा. बड़ा समस्या अजून मोठं. शैतान बोलेगा इसके साथ नहीं चल रहा है. सैतानमुळे याला काय नाही कळ, याच्या बरोबर आपलं नाही जमणार. जितना बड़ा उतना हंसी. जेवढं संकट मोठं हसतच जातोय जास्ती. बाई हम देखते हैं कौन कौन रोता है उसके पास जाते मग हैं. शैतान म्हणे याच्या जवळ नको, कोण रडतंय मी त्याच्याकडे चाललो. सो अगला समस्या आएगा तो क्या करिएगा? आणि दुसरं संकट आलं तर काय करताल? क्या कीजिएगा? हा हा हा. ट्रांसलेट अच्छा नहीं कर रहे हैं. नहीं नो. हा 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 हा. हाँ ऐसा नहीं, परमेश्वर ऐसे हंसते हैं. हा 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 हा. आ हा हा हा. हा 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 हा. आ हा हा हा. हा 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 हा. हा 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 हा. आप इतने लोग हंसे हैं ना, पूरा शैतान यहाँ से भाग गया है. एवढे लोक हसले आता सगळे शैतान पळून गेले. अब यहाँ नहीं आएगा. आता तो इकडे नाही येणार, क्योंकि हंसने वाले यहाँ आ गए हैं. कारण की हसणारे लोक इथं आलेले आहेत. यीशु मसीह की जय. रोना ढोना बंद, रडणं ओरडणं बंद. परमेश्वर मेरा पिता परमेश्वर, पिता स्वर्गीय बाप माझा बाप है. मेरा दर्शन ये है, माझा दृष्टांत हा है कि पर विश्व में 8 बिलियन 8,000 करोड़ है. वो पूरा जानेंगे कि ये परमेश्वर अपना पिता है और वो केवल अच्छा करते हैं. आणि 8 करोड लोक जे जगात आहेत त्यांना एकच 8 गोष्ट करोड कळाली. नाही, 8,000 करोड. हाँ 8,000 करोड जे जगामध्ये 800 करोड़, सॉरी, विश्व में 800 करोड़ है, नहीं 800 करोड जे जगामध्ये आहेत त्यांना हे कळावं की माझा पिता जो आहे तो तुम्हाला हसवणारा आणि तो तुमच्यामध्ये राहतो. हालेलुया. हालेलुया. Everyone should know आणि प्रत्येकाला कळावं there is a loving savior. ही
प्रेमळ तारणार आहे. Are you ready for that? तुम्ही तयार आहात? Hallelujah. Hallelujah. Once you understand this, ज्यावेळेस तुम्हाला हे कळेल, nothing can stand before you. तुमच्या पुढे कुठली समस्या उभी नाही राहणार. Everyone stand up wherever you are. आपल्या पायावरती उभं राहूया सर्व लोक. Hallelujah. हालेलुया. कितने लोग शैतान को लात मारने के लिए तैयार है? की लोक शैतानाला लात मारायला तयार आहेत. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. अपना हाथ उठाइए आपले हात वर करूया और सबको एक साथ प्रार्थना करेंगे. आणि आपण सगळे लोक एकत्र मिळून प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, बोला, हे पिता परमेश्वर, आज जो बोला गया है आज जे बोललं गेलेलं आहे वो मेरे अंदर में बसे, ते माझ्या आतमध्ये वस्ती करो. मेरे अंदर में बसे, माझ्या आतमध्ये ते वस्ती करो, ताकि हमें पता लगे ताकि आम्हाला हे जाणीव हो कि हम परमेश्वर यीशु में कौन है, आम्ही येशू मध्ये कोण आहोत. और परमेश्वर अपने आप को हमारे जीवन में प्रकट करे. आणि परमेश्वर माझ्यामध्ये तो प्रकट केला जाओ. हालेलुया. हालेलुया. जिनके शरीर में जो भी बीमारियां हैं, जे काय तुमच्या शरीरात आजार आहेत, हालेलुया, और चाहते हैं प्रार्थना चाहिए, आणि किती लोकांना प्रार्थनेची गरज आहे, केवल वो जो चाहते हैं जो प्रार्थना चाहिए वो हाथ उठाइए. ज्याला प्रार्थनेची गरज आहे त्यांनी हात वर करा. हालेलुया. आप ये वचन सुने हैं, तुम्ही हे वचन ऐकलंय. अपने आप का हाथ रखिए स्वतःच्याच आजारावरती स्वतःचा हात ठेवा और अपने मुंह से बोलिए, आणि आपल्या मुखाने बोला, यीशु के नाम में, प्रभू येशूच्या नावात, यीशु के नाम में, प्रभू येशूच्या नावात ये बीमारी मेरे जीवन से हट जाए, हे आजार माझ्या जीवनातून निघून जा, ये गांठ मेरे जीवन से हट जाए, ही गाठ माझ्या जीवनातून निघून ये जा, आर्थिक समस्या मेरे भवन से निकल जाए, ही आर्थिक समस्या माझ्या घरातून निघून जा, यीशु के नाम में, प्रभू येशूच्या नावात. इसी समय याच वेळेला मेरे शरीर में माझ्या शरीरामध्ये जो समस्या है जे काय त्रास आहे उसको हम आदेश देते हैं, त्यांना मी आज्ञा देतो, बाहर निकलो, बाहेर निघ, बाहर निकलो, बाहेर निघ. येशूच्या नावात निघून जा. देखिए यहाँ एक मिनट यहाँ देखिए. माझ्याकडे बघा, एक मिनिट इकडे बघा. आपको जो समस्या आपके जीवन में है उससे दोस्ती है कि बैर है? तुमच्या जीवनात जे त्रास संकट आहे त्या संकटाबरोबर तुमची दोस्ती आहे का वैर आहे? और वैर से परमेश्वर एक नाम में निकलो ऐसे नहीं बोलते हैं. आणि वैर आहे तो वैराशी कसं बोलता? कैसे बोलोगे? कसं बोलणार? निकलो. येशूच्या नावात. अपना हाथ डाल के बोलिए, यीशु के नाम में आपला हात तिथे ठेवून म्हणा, येशूच्या सभी नावात समस्याएं सर्व त्रास यीशु के नाम में, येशूच्या नावात मेरे शरीर से, माझ्या शरीरातून, मेरे भवन से, माझ्या घरातून, मेरे बच्चे से माझ्या घरातून निकल जाओ. माझ्या लेकरातून निघून जा. यीशु के नाम में येशूच्या नावात मेरा आदेश है, माझी आज्ञा आहे, मेरे आदेश है, माझी आज्ञा आहे. अभी आता, अभी आता, अभी आता, इसी वक्त यावेळेला निकल जाओ. निघून जा. जितने लोग विश्वास करते हैं तालियां बजा के परमेश्वर का जय आपल्या जयकार. टाळी वाजून देवाला गौरव देऊया. हालेलुया. हालेलुया. अभी आप प्रार्थना किए, अपना शरीर देखिए. आता तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना केली, आपलं शरीर चेक करून बघा. कई गांठ चला गया है, खूप गाठी निघून गेल्यात, कई के आंख दिखने लगे हैं. डोळे उघडलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. जो झुक है वो ठीक हो गए हैं. आणि जे वाकलेले होते ते सरळ झालेत. हालेलुया. हालेलुया. अभी अपना शरीर परखे, आपलं शरीर चेक करून बघा, आपलं शरीर तपासून बघा, अपना शरीर को जांच कीजिए, आपल्या शरीराला तपासून बघा. अपना शरीर को जांच कीजिए. हा, तुमच्या शरीराला तपासून बघा, हलवून बघा. कुछ कर नहीं सकते थे, अभी कीजिए. आणि जे करू शकत नव्हते करून बघा. हालेलुया. हालेलुया. अब हम आपसे पूछते हैं, आता आम्ही तुम्हाला विचारतो, कितने लोग अभी चंगा हुए हैं? केवल वो विश्वास के द्वारा नहीं, अभी जब आप अपने के लिए प्रार्थना किए तो आप चंगे हो गए हैं. उनका हाथ जरा हिला के दिखाइए. आता तुम्ही बरे झाले विश्वासाने नाही, पण खरोखर त्यांनी आपले हात वर करून दाखवा. हालेलुया. हालेलुया. कौन आपके लिए प्रार्थना किया?
ना कोणी तुमच्यासाठी प्रार्थना केली. कौन किया आपके लिए? कोणी केली? आप अपने लिए किए. स्वतः तुम्ही तुमच्यासाठी केली. आप अपने लिए किए स्वतःसाठी केली. और आप चंगा हो गए. आणि तुम्ही बरे झालात. और आज अगर चंगा हुए हैं, आणि जर आज बरे झालात, इसी तरह से याच प्रमाणे अपने आर्थिक समस्या से बोलिएगा, निकलो मेरे घर से. आपल्या आर्थिक परिस्थितीला म्हणा माझ्या घरातून निघून जा. अगर अपने बच्चे आपसे सुनते नहीं हैं, आता तुमचे लेकर तुमचं ऐकत नाहीये, शैतान से बोलिएगा, शैतानाला म्हणा मेरे बच्चे को छोड़ो यीशु के नाम में. माझ्या लेकरांना सोड येशूच्या आप नावात. जैसे बोलिएगा जसं बोलणार वैसा ही होगा. त्याचप्रमाणे होणार. कितने लोग को विश्वास है? की लोकांना विश्वास आहे. बोलो यीशु मसीह की जय. परमेश्वर के जो वचन आप सुने हैं उसके अंदर में आप भेंट देने जा रहे हैं. आणि जे परमेश्वराचं वचन तुम्ही ऐकना त्याच्यामध्ये आपण भेट देणार आहोत. परमेश्वर को पैसा नहीं चाहिए. परमेश्वरला दानाची गरज नाहीये. परमेश्वर को आपका ये करेंसी वहां नहीं चलता है, नहीं चाहिए. परमेश्वरला तुमच्या ह्या दानार्पणाची पैशाची तिथं गरज नाही. पर ये आपका विश्वास है, पण ही करन्सी किंवा हा देणं तुमचा विश्वास कि आहे. ये वचन जो हम सुने हैं उसके अंदर हम एक बीज बो रहे हैं. जे वचन मी ऐकलं त्याच्यामध्ये एक मी बी पेरणार आहे. और जब बीज बोइएगा आणि ज्यावेळेस बी पेरणार तो आहात बीज उगेगा ही. बी उगवणारच. हालेलुया, 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 हालेलुया. पड़ोस वाले 4-5 को आशीष दीजिए. यीशु के नाम में हम आशीष कर रहे हैं. शेजाऱ्याला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. आपल्या 4-5 लोकांना आशीष, आशीष, आशीष. आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद. हालेलुया. हालेलुया.